सूत्रधार. अहो सूत्रधार म्हणजे कोण माहिती नाही? नाटकाचे सूत्र ज्याच्या हातात असतात तो सूत्रधार. अरे थांब थांब, कुठे चाललाय? सूत्र माझ्याच हातात आहे. बरं माहिती आहे का हा कोण? आपल्या नाटकाचा नायक रोहन कुलकर्णी. 7वीतला एक हुशार मुलगा, पण अभ्यासात थोडं कमी पडत होता आणि त्याच्या शाळेत लक्ष लागत नव्हतं. आताही तुम्ही बघितलं असाल की डान्समध्ये पण तो मागेच पडला. त्यामुळे क्लास टीचरनी रोहनला स्कूल सायकोलॉजिस्ट मानसी मॅडमकडे पाठवलं. अरे थांबला काय? मॅम वाट बघतात तुझी. गुड मॉर्निंग रोहन, हाऊ आर यू? रोहन, रोहन, गुड मॉर्निंग, हाऊ आर यू? I don't know the answer. रोहन रिलॅक्स. आणि हे बघ, आम्ही तुझ्या पॅरेंट्सला आम्हाला भेटायला इकडे बोलवलं आहे. तसं मी फोन करून सांगणारच आहे, पण तरी तू आठवणीने सांगशील, ठीक आहे? आणि मित्र हो, दुसऱ्या दिवशी राधिका आणि राजेश कुलकर्णी, अहो म्हणजे रोहनचे आई बाबा, शाळेमध्ये मानसी मॅडमना भेटण्यासाठी येतात. मीटिंग रूम मध्ये पोहोचायला त्यांना थोडा उशीरच होतो, पण आता बघू पुढे काय होतंय ते. लवकर किती उशीर तो? चला लवकर. तुमच्यामुळे उशीर झाला. कशाला एवढा वेळ त्या फोनवर बोलत होता? मला काय ओरडतेस तू? माझ्या फार ऑफिसचा महत्त्वाचा फोन कॉल होता तो, युरोपियन क्लायंटचा. इतर वेळेस तू नाही का तुझ्या नातेवाईकांबरोबर माहेरच्या मुलांबरोबर बोलत बसते तासन तास? मी काही बोलतो का? हे बघा, तुम्ही ना आपल्या वादामध्ये माझ्या माहेरच्या माणसांना अजिबात ओढू नका. अगोदरच सांगून ठेवते मी. हळू बोल, मॅडम येतील. आल्यास बघ. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बरं, तुम्हाला काही पाणी वगैरे प्यायला हवं? नो थँक्स. मला पाहिजे. बरं, तर मी म्हणत होती मानसी मॅडम, मला ना रोहनची आजकाल फार भीती वाटायला लागली हो. तुम्ही आम्हाला का बोलवलं? रोहनचं काही चुकतं वगैरे आहे का? अहो तसा तो ना अगदी शांत मुलगा आहे, अगदी चांगला मुलगा आहे. फक्त ना थोडासा जरा मुडी आणि सेन्सिटिव्ह आहे. पण अहो त्याचं जर चुकून काही चुकलं वगैरे असेल तर पुरे बस. किती बोलशील? मॅडमला बोलू दे. अरे रोहनचं शाळेत लक्ष नसतं. तो कशात तरी हरवल्यासारखा दिसतो. यू नो, ॲज इफ ही लॅक समथिंग. Lack something? He has no reason to lack something. We are providing him all the best facilities. मॅडम, तुम्हाला एक गोष्ट सांगते. आम्ही ना रोहनची कशामध्येही कमी ठेवलेली नाहीये. हो ना. अगदी ना त्याला सर्व गोष्टी मागायच्या अगोदर मिळतात, नाही का हो? येस. हेच तर चुकतंय. हा? नाही म्हणजे, पण तरीही रोहनचं काहीतरी बिनसलंय. समथिंग इज रॉंग विथ हिम आणि वी मस्ट फाइंड द रिझन. Reasons? I don't want any reason. I want results. आमच्या IT इंडस्ट्रीचा रूल आहे तो. Only results, no reasons. ओ, आय सी. थँक्यू. त्या मीटिंगचा मला रोहनला समजून घेण्यासाठी चांगलाच उपयोग होईल. तुम्ही येऊ शकता. थँक्यू मॅडम. गुड डे. शांताबाई, 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 रूपाची खान दिसती छान, लागते छान, नदीचा वाहन, तीर कमान, वरती चक्र तुझा. बस. काय मॅडम मला बोलविलं? ते शेजारच्या खोलीतून रोहन कुलकर्णीला इकडे घेऊन ये. हा जा. हा अगं जा. जाते ना. परत ते कशाला? तिकडं मारिती चक्र चक्र नकुरा 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 चक्र. शांताबाई, शांताबाई. मॅडम, रोहनला आणला. फिरवायला कोणी सांगितलं त्याला? रोहनला आणला. ठीक आहे, जा. अगं जा. रोहन, तुला काय
करशील? हो. मग तुला IPL ची कोणती टीम आवडते? RCB. अच्छा. माझी आवडती MI हाय. तुला कोणी विचारलंय? मुंबई इंडियन्स. काय? पाणी ठेव आणि जा. बरं MI. शांत. रोहन. तुला RCB का आवडते रे? तो विराट चांगली बॅटिंग करतो आणि कॅचेस पकडतो म्हणून. अच्छा. मग तुला कॉमेंट्री आवडते का? हो, खूप आवडते. करता येईल? हो, करेक्ट. की पण कोणत्या मॅचची? RCB CSK का RCB KKR? अरे मॅचची नाही. तू 5 वाजता घरी गेल्यावर जे काय घडतं त्याची कमेंट्री करायची. करशील? ठीक आहे. मी 5 वाजता घरी जातच नाही. शाळेनंतर मी मॅथ्स आणि सायन्सच्या ट्युशनला जातो. मग 7 वाजता घरी येतो. वॉचमॅन कडून घराची चावी घेतो. दरवाजा उघडतो आणि आत जातो. का? घरी कोणी नसतं? आई कुठे असते? आई जिम मध्ये असते. ती 5 वाजता बँकेत येते, थोडं रेस्ट करते आणि मग जिमला जाते. आणि तू घरी गेल्यावर काय करतोस? किचन मध्ये टांगलेल्या फळावर आईने माझ्यासाठी मेसेज लिहिला असतो. तो असतो, फ्रीज मध्ये ठेवलेले नूडल्स मायक्रोवेव्ह मध्ये गरम करून घे. त्यानंतर होमवर्क कर. मित्रांची फोनवर बोलण्यात वेळ घालवू नकोस. अच्छा. मग आई बाबा घरी कुठे येतात? आई 7:30 वाजता येते आणि बाबा 9:15 येतात. मग त्यानंतर? त्यानंतर आम्ही 9:30 वाजता आपापल्या खोलीमध्ये जेवण करतो. आपापल्या खोलीत? म्हणजे बाबा लिव्हिंग रूम मध्ये जेवण करतात. त्यांच्या एका बाजूला लॅपटॉप असतो आणि दुसऱ्या बाजूला टीव्ही. लॅपटॉप कशाला? होमवर्क करण्यासाठी. बाबांना होमवर्क करावं लागतं? हो, जसं आम्हाला शाळेत होमवर्क असतो तसं बाबांना ऑफिसमध्ये सुद्धा होमवर्क असतो. पण त्याचं नाव काहीतरी वेगळं आहे. काय बरं ते? हा, डेडवर. नाही. हा, डेडलाईन. अच्छा. म्हणजे लॅपटॉपवर डेडलाईन. मग टीव्ही कशासाठी? लॅपटॉपवर डेडलाईन तर टीव्हीवर हेडलाईन. बाबासारखं न्यूज चॅनल बघत असतात हेडलाईन वाचायसाठी. अच्छा. मग आई? आई कुठे काय करते? काय म्हणजे आई कुठे तिथे जेवते? आई मास्टर बेडरूम मध्ये जेवते. तिथं दुसरा टीव्ही आहे, त्यावर आई सिरियल्स बघते. मराठी हिंदी मिळून 10-12 सिरियल्सचा ट्रॅक ठेवावा लागतो तिला. फार कठीण काम आहे. एक पण एपिसोड बोलून चालत नाही. आणि नेमकं जेवणाच्याच वेळी तिचं मोस्ट फेवरेट सिरियल लागतं, किसने किसको कैसे मारा. हो. मग रोहन, व्हॉट अबाउट यू? तू कुठे जेवतोस? मी माझ्या बेडरूम मध्ये जेवतो. मला इतकं बोर होतं ना की 3-4 गेम खेळल्याशिवाय मला जेवणच जात नाही. ओ, गेम्स. विच वन्स? कम्प्युटर गेम्स. एका गेम मध्ये मी 50 गाड्यांना मागे टाकून रेस जिंकतो, नाहीतर 100 एनिमीजला ठार मारतो. मग भराभरा जेवण करतो आणि मित्रांना भेटायला जातो. एवढ्या रात्री मित्रांना भेटायला? कुठे रे? कुठे म्हणजे इंस्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट, व्हॉट्सअपवरती मी माझ्या मित्रांशी रात्रभर चॅट करतो. कधी ना आयपॅड वरती मला चॅट करता करता झोपच येऊन जाते. ओ, थँक यू रोहन. तू खूप छान कॉमेंट्री केली. कॉमेंट्री तुला 10 आउट ऑफ 10 मार्क्स. आणि मित्र हो, दुसऱ्या दिवशी रोहनला त्याच्या प्रिन्सिपल मॅडमनी बोलवलं आणि त्याच्याकडे एक पत्र दिलं. कोणासाठी बरं? त्याच्या पेरेंट्ससाठी. रोहनने रात्री ते पत्र घरी जाऊन आईबाबाला त्याचा दाखवलं. आता बघू त्या पत्रावर तरी लिहिलंय तरी काय. आई बाबा, प्लीज ऐका ना. शाळेतून एक लेटर आले. त्याच्यात काय लिहिलं तुम्हाला माहित आहे का? आणि आपल्याला ना एक सोशल वर्कचा प्रोजेक्ट करायचा त्याच्यात. अगं बाई,
हे बघा आता, आधीच एवढ्या सब्जेक्टचे, प्रत्येक सब्जेक्टचे एवढे प्रोजेक्ट्स, आणि त्यात हे काय आता आणखी नवीन? हा तसा प्रोजेक्ट नाही. जर हा प्रोजेक्ट मी केला तर फायनल एक्झाम मध्ये माझे 10% मार्क्स वाढणार आहेत. 10% मार्क्स? दॅट साऊंड्स गुड. लगेच करून टाक तो प्रोजेक्ट तू. मी नाही, आपण सगळ्यांनी मिळून करायचं हा प्रोजेक्ट. म्हणजे की आपल्याला अडॉप्ट करायचे एक आजोबांना 2 आठवड्यांसाठी. ही विल बी कमिंग फ्रॉम निवारा ओल्ड एज होम. हा काय म्हणतोय, कळतंय का हो तुम्हाला? मला कळतंय, तुलाच कळतंय का? हा? अगं म्हणजे 2 आठवडे एक आजोबा आपल्याकडे येणार, त्यांना आपल्याला सांभाळायचं आहे. अरे देवा, आता ही काय आणखी एक मोठी कटकट? कटकट नाहीये ती तशी. आय थिंक इट्स गुड डील फॉर 10% मार्क्स, दॅट टू इन फायनल एक्झामिनेशन. पण बाबा, त्या आजोबांनी आपल्या घराला 10% मार्क्स तेव्हाच देणार जर पास केलं तर, आणि जर नापास केलं तर 10% मार्क्स कमी होणार आहेत माझे. काय हरकत आहे, मी एवढे युरोपियन क्लायंट सांभाळतो, 2 आठवडे. या आजोबांनाच तर सांभाळायचंय 2 आठवडे. उद्या तुझ्या प्रिन्सिपल मॅडमला जाऊन सांग, घेतलं आपण चॅलेंज. ठीक आहे. आणि मंडळी, 2च दिवसांनंतर त्या वृद्धाश्रमातून नाना आजोबा रोहनच्या घरी सुद्धा आले. त्यांना खुश ठेवण्यासाठी रोहनच्या आईबाबांनी अगदी प्रोफेशनल तयारी केली होती. अगदी स्पेशल गेस्ट रूम मध्ये त्यांना झोपण्याची सोय, त्या रूम मध्ये त्यांना आवडतील अशा गोष्टी ठेवल्या होत्या. अगदी जेवणाचा मेनू सुद्धा त्यांच्या आवडीचाच. त्यामुळे रोहनचे आई बाबा अगदी कॉन्फिडंट होते की आजोबा नक्की खुश होणार. फक्त 2 दिवस पार पडले आणि तिसऱ्या दिवशी राधिका, कसला कागद आहे तुझ्या हातामध्ये? आणि हे काय, तू डोकं वडून का घेतेस? तुझ्या माहेरचं कोणी गचकलं बिचकली काय? हे घ्या, हे ना त्या नाना आजोबांचं पत्र आहे. वाचा त्यामध्ये काय लिहिलेलं आहे ते. त्यांनी चक्क आपल्या घराला नापास केलेला आहे, आणि जर पास व्हायचं असेल ना तर त्यांनी काही अटी देखील घातलेल्या आहेत. वाचा. अटी? कसल्या अटी? वाचा तुम्हीच ते. प्रिय कुलकर्णी कुटुंबीय, नमस्कार. गेले 2 दिवस मी तुमच्या घरचं परीक्षण केलं. तुम्ही मला खुश करण्यासाठी खूप कष्ट घेतले, खर्च केला, त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. पण तरीही मला तुम्हाला नापास करावा लागत आहे. माझ्या प्रिलिमच्या परीक्षेत तुम्ही नापास झाला आहात, पण अजूनही फायनल एक्झाममध्ये पास व्हायचा असेल तर माझ्या काही अटी पाळाव्या लागतील. राधिका ताई, तुम्ही जिमला जाताय उत्तमच आहे, पण बँकेतून येता येता जिमला जा आणि नेहमीपेक्षा लवकर घरी येऊन जा. रोहन घरी येईल तेव्हा त्याच्यासाठी एखादा ताजा गरम पदार्थ तयार ठेवावा. अहो, शिरा, पोहे, नूडल्ससुद्धा चालतील, पण ताजे आणि गरम. आणि बरं का रोहनचे बाबा, रात्री तुम्ही तिघांनी एकत्र एकाच टेबलावर जेवायचं. जेवताना बाबांचा लॅपटॉप बंद, न्यूज चॅनल बंद, आईचे सिरियल्स बंद, आणि रोहन तुझे गेम्ससुद्धा बंद. जेवताना एकमेकांशी गप्पा माराव्यात, पण भांडू नये. आणि रात्री झोपण्याआधी सगळ्यांनी मिळून एखादी आवडती गोष्ट करावी. अहो, म्हणजे एखाद्या दिवशी कोपऱ्यापर्यंत शतपावली किंवा अधूनमधून सहवाचन. म्हणजे एखादा चांगला पॅसेज किंवा पोएम वाचायची आणि इतरांनी ती मन लावून ऐकायची. आणि रोहन, लवकर उठायचा तू आणि बाबा दोघांनीही, बरं का? आणि सकाळी उठून सूर्यनमस्कार घालायचे. हा म्हातारा शिकवेल ना तुम्हाला सूर्यनमस्कार. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा, राजेश आणि राधिका, यापुढे तुम्ही रोहन समोर सारखं सारखं भांडू नये. कळलं? हो ना. हे नाही, ते नको, ते नको. या नाना आजोबांचं सारखा नन्नाचा पाडा, नाना नाना. हो ना, फारच हॉरिबल आहे. आता मला कळलं या आजोबांचं नाव नाना आजोबा काय. हे बघा, हे बघा, मी ना आत्ता ते विनोद वगैरे करायच्या मूडमध्ये अजिबात नाही. मला तब्बल एकच प्रश्न सतावतोय की या नाना आजोबांच्या अटी तब्बल 12 दिवस म्हणजे कसं काय पाळायच्या एवढ्या अटी? हो ना, कशा पाळायच्या अटी? हे म्हणतात लॅपटॉप बंद, न्यूज चॅनल बंद, आणि वरती
सूर्य नमस्कार. हे बघा, अरे बापरे, माझ्या पाठीत काय होणार? चमक भरली तर. हे ना सगळं तुमच्यामुळे झालंय. आलं का लक्षात? हे सगळं सगळं तुमच्यामुळे झालं. मी माझ्या लाडक्या सिरियल कसा सोडू? एक वेळ म्हणा मी शिरा पोहे करेन, पण मी माझ्या लाडक्या सिरियल नाही हो सोडू शकत. तुम्हाला ना त्या रोहनच्या 10% मार्कांचा एवढा मोह झाला होता की तुम्ही अगदी म्हणजे त्याच्यामध्ये भारावून गेला होता. रोहनचे 10% मार्क्स, 10% मार्क्स. वास्तविक ती शाळेची ऑर्डर आपण त्याच वेळी ना करायला हवी होती. म्हणे घेतलं चॅलेंज. अहो चॅलेंज घ्यायला हे काही तुमच्या सॉफ्टवेअर नाही आहे बरं का, त्याचं काम नाही आहे हो. आय नो, दिस इज नॉट सॉफ्टवेअर, दिस इज नॉट सॉफ्ट वर्क, इट इज रिअली हार्ड. पुन्हा विनोद. ओके ओके, आपण याच्यावर एक काम करू. मला असं वाटतंय की मी ऑफिसचं काम ऑफिसमध्येच करून येत जाईल आणि घरी आलो की म्हणजे लॅपटॉप बंद आणि न्यूज चॅनल्स पण बंद ठेवू. 12 दिवसांची तर गोष्ट आहे. मीही तेच म्हणते, जाऊ द्या हो, 12 दिवसांचाच तर प्रश्न आहे ना. मीही टाकते माझ्या त्या सिरियल्स बंद करून. Yes. मस्त, दॅट्स द स्पिरिट. मग काय मंडळी, कुलकर्णी कुटुंबीय नाना आजोबांना नाक मुठीत धरून शरण केले. आजोबांच्या नाना अटींचं तिघांनीही आज्ञाधारकपणे पालन सुरू केलं. शेवटी या अटी पाळणं जरा जडच गेलं म्हणा, पण नंतर कुलकर्णी कुटुंबाला या नियमाची सवय झाली. खरं सांगायचं तर चक्क गोडीच लागली. बघता बघता 12 दिवस पार पडले आणि नाना आजोबांची निघण्याची वेळ आली. राजेश, राधिका, आता तुम्ही माझे नियम सगळे विसरून जा, कारण मी तुम्हाला पास केलं आहे. खरंच आजोबा? येस बेटा, तुझे 10% मार्क्स आता नक्की वाढणार. आणि हो, उद्यापासून काय सिरियल्स बघायचे ते बघा, काय न्यूज चॅनल्स बघायचे बघा, काय गेम्स खेळायचे खेळा. माझा आता काहीही निर्बंध राहिलेला नाही. आजोबा, अगदी खरं सांगू का तुम्हाला, मला ना एकत्र जेवणात खूपच मजा आली. हो ना बाबा? हो, अगदी. अगदी मी देखील ना 12 दिवस त्या टीव्हीच्या सिरियल अगदी विसरून गेले होते. आणि आता तर काय चक्क कविताच करायला लागली मी. हो हो ना, आता त्या सगळ्या कविता मला ऐकायला लागतात. तशा तर बऱ्या असतात, पण आजोबा, तुमच्यामुळे आमच्या आयुष्यात एक चांगला बदल झाला. आमच्यातली भांडणे कमी झाली आणि आता आमच्यात बरं, मला आता गेलेच पाहिजे. चला. नाही हो आजोबा. आजोबा, थांबा ना. 4च दिवस फक्त. 4 दिवसांनी रोहनचा वाढदिवस आहे. हो आजोबा. प्लीज. मी थांबलो असतो, पण आमच्या वृद्धाश्रमाची सिस्टर फारच कडक आहे. तुला ॲडव्हान्समध्ये हॅपी बर्थडे. थँक्यू आजोबा. आणि मित्र, रोहनच्या घरी पार्टीची गडबड सुरू झाली. सगळ्यांनाच नाना आजोबांची आठवण यायला लागली, पण नाना आजोबा तर काही येणार नव्हते. रोहन केक कापणार एवढ्यातच घराची बेल वाजली. चला, मी काय थांबले इथे, मी चालले केक खायला. अरे चला सगळे लवकर, आपल्याला वाढदिवसाची तयारी करायची आहे. लवकर या, चला 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 चला, उशीर होतोय. चला लवकर या, चला चला पटकन. या या या. अरे तुझे सगळे मित्र कुठे आहेत अजून? अजून मित्र? अरे आले. दुर्वा कुठे? दुर्वा. अरे अजून कोणी आलं नाही. चल मी बघतो कोण आलंय ते. या माझ्या. हॅपी बर्थडे रोहन. हो मानसी मॅडम, तुम्ही आलात. व्हॉट अ सरप्राईज. अरे अजून खरं सरप्राईज पण यायचं आहे. एक सरप्राईज गेस्ट. कोण आहे? कोण आहे? गेस हू? अहो या हो आत. नाना आजोबा. नाना आजोबा. पण आजोबा वगैरे काही नाही हो. फार तर तू मला काका म्हणू शकतोस. काका का? हे बघ, आय एम यंगर दॅन युअर फादर. हा काय प्रकार आहे मानसी मॅडम? हा काय प्रकार पाहतोय आम्ही? हे काय नाटक आहे? आणि सांगते सगळं सांगते. हे सगळं नाटक रोहनसाठी. होय,
शांत केलं. मिलिंद? कौन मिलिंद? यस, आई एम मिलिंद श्रीवास्तव. मैंने मानसी को समझाया कि आप लोगों को स्कूल में बुलाकर सिर्फ सूचनाओं को देकर अच्छा है, उससे अच्छा हम खुद ही प्रत्यक्ष अनुभव दें. एक बार अच्छे पारिवारिक जीवन का टेस्ट मिला कि सब वातावरण अपने आप ठीक होगा. हो, म्हणजे शोरूम मध्ये नवीन कार घ्यायला गेल्यावरती टेस्ट राईड देतात, त्याची टेस्ट राईड दिलीत तुम्ही आम्हाला. आय एम सॉरी मिस्टर कुलकर्णी, बट हे सगळं करण्यामागे आमचा हेतू फक्त रोहनचं भलं व्हावं एवढाच होता. सुख, आपण तर अगदी सेल्फिश हेतूने केलं बुवा. म्हणजे अहो खरंच, मैं मर्चेंट नेवी में हूँ. 3 महीने छुट्टी पे आया तो एकदम फिश आउट ऑफ वाटर जैसी स्थिति होती है मेरी. मानसी बिजी रहती है और मैं निरुद्योगी, और मुझे पहले से ही एक्टिंग का बहुत शौक है. फिर मानसी से रोहन का प्रॉब्लम पता चला और सोचा कि चलो अपनी एक्टिंग की ख्वाहिश भी पूरी कर ले और कुलकर्णी परिवार को अच्छे पारिवारिक जीवन का टेस्ट भी दे. मिस्टर श्रीवास्तव, तुम्ही किती चांगले ऍक्टर आहात हो. तुम्ही सिरियल मध्ये ऍक्टिंग करा ना. मानसी मॅडम, जर हे सगळं नाटक आहे तर याच्यात 10% मार्क्स काय का ते एक? नाही नाही, ते मात्र अगदी खरं आहे बरं का. रोहनचे 10 काय 15-20% मार्क वाढतील. त्याच्या मागच्या 12 दिवसात कॉन्सन्ट्रेशन इतकं सुधारलंय आणि त्याच्यामुळे त्याचाच हात आहे याच्यात. आणि त्याची सगळी मेहनत आहे. हो ना रोहन? येस सर टीचर. आणि राजेश, सतत रिझल्ट की इतनी चिंता मत कर किया करो भाई. एन्जॉय द एफर्ट. द एफर्ट इज ॲज इम्पॉर्टंट ॲज द रिझल्ट. यस मिलिंद, थँक्यू. नाना नाही मिलिंद काका, तुम्ही मर्चंट नेव्हीतनं आला आणि माझ्या बर्थडेला एकदम खास केलं. थँक्यू. हो, खरंच. हो, खरंच. चला चला, चला, या आपण सगळे आता लवकर केक कापून घेऊ. सगळे चालेल. सगळे चला चालेल. चला. या, या,